विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी साठी आवश्यक असणाऱ्या एसएससी बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी सूचनावली आणि पेपर कशा पद्धतीने सोडवायचा त्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत. करंसर अकॅडमी मध्ये दरवर्षी जसे की मागच्याही वर्षी आणि याही वर्षी सेम पॅटर्न्स प्रमाणे आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने चांगले मार्क्स घ्यायचे बोर्डमध्ये यासाठी नवनवीन ट्रिक्स दाखवतो आणि कमी वेळेमध्ये पेपर आपला कसा सोडवता येईल यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, असंच एक पेपर बोर्डमध्ये विचारले जाणारे काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती आपण थोडं फोकस टाकूया. यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय महत्त्वाचं असेल तर पेपर पॅटर्न्स महत्त्वाचा असेल. मग तो पेपर पॅटर्न्स कशा पद्धतीने सोडवायचा, किती वेळेमध्ये त्याचं मॅनेजमेंट करायचं, ऑल दीज थिंग्स आर इम्पॉर्टंट फॉर देअर ऑल टाइप्स ऑफ स्टडी. It means that those students having the study for CBSE, NCERT and state board also, the same type of the writing scheme used for that the papers. मग त्यासाठी काय काय करायचं, चला आपण वन बाय वन इथे आता चर्चा करूया. बघा, हा सायन्सचा पेपर आहे, सायन्स 1 म्हणू आपण. विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये साधारणतः 40 मार्काचा हा पेपर असतो. 40 मार्काच्या पेपरमध्ये साधारणतः 1 hour and 20 to 25 minutes to be need to complete the paper in that durations. मग या वेळेमध्ये तो पेपर विद्यार्थी सहजपणे सोडून दाखवू शकतो. मग तो कसा, त्याचे एक पॅटर्न्स आपण आज इथे तुमच्या समोर दाखवूया. मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, नेहमी कॉमन विचारला जाणारा प्रश्नाचा पॅटर्न मी तुमच्यासमोर आज एक्सप्लेन करतोय. तो पहिला प्रश्न असेल, चूज द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. दिलेल्या ऑप्शन्स मधून तुम्हाला एक आन्सर फक्त चूज करायचं आणि फायनल आन्सर्स यू विल राईट डाऊन इन अवर आन्सर शीट्स. मग इथे क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स असं लिहून त्याला क्वेश्चन मार्क करून टाकायचं. म्हणजे विद्यार्थ्यांनो तिथे तुम्ही प्रश्न लिहिला असं कन्सिडर केला जातो. त्यानंतर पहिली इथे आता एमसीक्यू पहा. द कन्व्हर्जन्स ऑफ फेरस सल्फेट टू द फेरिक सल्फाइड इज डॅश 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 रिलेशन्स. म्हणजे आता इथे काय प्रश्न विचारला, द कन्व्हर्जन्स ऑफ द फेरिक सल्फेट टू द फेरिक सल्फेट इज कॉल्ड ॲज द डॅश डॅश रिलेशन्स. मग फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेट मध्ये जर कन्व्हर्जन्स होत असेल तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं ते रिॲक्शन्स असेल. ऑप्शन नंबर फर्स्ट, नाउ हिअर ए, ऑक्सिडेशन्स. बस अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे आन्सर्स लिहिलं त्याच्या खाली एक नॉर्मल अंडरलाईन केली तरी चालते. नाउ लिव्ह देअर द वन लाईन, एक लाईन सोडून द्यायचं. नाउ सेकंड वन. आता इथे लिहायची गरज नसते तुम्हाला, बाण करू नका, काही नाही, इथे आन्सर्स म्हणून लिहून टाका. अँड हिअर ऑल्सो आन्सर इज देअर. नाउ सेकंड वन इज देअर, हाऊ मच विल बी देअर द पर्सन्स 72 न्यूटन्स वेट ऑन देअर द अर्थ डॅश डॅश वेट ऑन देअर द मून. ज्या व्यक्तीचं वजन पृथ्वीवरती 72 न्यूटन आहे त्याच व्यक्तीचं वजन चंद्रावरती किती असेल. अगदी बरोबर आहे, 1/6 आपण त्याला कन्सिडर करत असतो. मग 1/6 म्हटल्यानंतर इथे 72 डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 12. मग इथे ऑप्शन्स आहे 12 न्यूटन. मग त्या व्यक्तीचं वजन त्या चंद्रावरती किती असेल तर 12 न्यूटन असेल. म्हणजे पृथ्वीच्या वजनाच्या तुलनेत जर आपण कम्पेअर केलं, द वेट ऑफ दॅट पर्सन्स ऑन देअर द अदर प्लॅनेट्स अँड देअर द सॅटेलाइट्स, दे आर 1/6 द वेट ऑफ दॅट पर्सन्स ऑन देअर द अर्थ. म्हणजे ते पृथ्वीच्या वजनाच्या 1/6 असतो. म्हणजे 72 डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 12 न्यूटन द वेट ऑफ दॅट पर्सन्स ऑन द सॅटेलाइट्स मून. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फर्स्ट ए सोडवायचा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मध्ये मित्रांनो एक एक लाईन लिव्ह करत जायचं, सेम पॅटर्न्स. नाउ क्वेश्चन नंबर सेकंड बी इज देअर, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ऍज पर देअर द इन्स्ट्रक्शन्स. आता दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्हाला काय करायचं, इथे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोडवायचे. मग इथे आपण परत एकदा क्वेश्चन मार्क, प्रश्न लिहायची गरज नाहीये. नो नीड एनी टाइप ऑफ क्वेश्चन्स हॅव्हिंग रिटन ऑन इन युअर आन्सर शीट्स. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, बेरिलियम, हेलियम, निऑन अँड आर्गॉन्स. आता इथे परत एकदा थोडं व्यवस्थित क्वेश्चन वाचायचं. इथे ऑड वन आउट आहे. The first one question is here given
ऑड वन आउट. बेरिलियम, हेलियम, निऑन अँड आर्गॉन. मग इथे आर्गॉन्स ज्याचा ॲटॉमिक नंबर 18 आहे, निऑन ज्याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे, हेलियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे आणि बेरिलियम ज्याचा ॲटॉमिक नंबर एक साधारणतः 4 असेल. मग याच्यातले 3 एलिमेंट्स कोणाच्या बिलॉंग्स टू आहेत? दीज 3 एलिमेंट्स आर बिलॉंग्स टू देअर द ग्रुप नंबर 18. 18व्या गणातील आहेत. आणि 18व्या गणातील मूलद्रव्य टोटली कशा असतात बेटा? फुलफिल दे आर द ऑटोमोस्ट ऑर्बिट. देअरफॉर द ऑड वन आउट वर्ड इज हिअर बेरिलियम. मग त्यातला वेगळा शब्द कोणता असेल तर विद्यार्थी त्याला आपण लिहितो बेरिलियम. बेरिलियम इज देअर द ऑड वन आउट. मग त्याला परत सिस्टमॅटिक लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात असं, others are zero group of elements. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला चांगल्या परीक्षेमध्ये मार्क्स घ्यायचे असतील तर यू शुड फॉलो ऑर द रूल्स अँड रेग्युलेशन्स. दोज आय विल एक्सप्लेन इन माय व्हिडिओ. माझ्या व्हिडिओमध्ये मी जे जे काही तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ते तुम्हाला निश्चित ऐकावंच लागतील. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केला तर नियर अबाउट यू विल लूज देअर द ओनली 1 to 2 मार्क्स और फायनली यू विल गेट द आउट ऑफ मार्क्स. बेटा 100% तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स मिळवून देण्याची गॅरंटी हा करण सर अकॅडमी देतो. बट यू शुड ओनली फॉलो देम. पण मला फॉलो करावं लागेल तुम्हाला अगोदर, आणि तरच तुम्हाला ते मार्क्स बेटा चांगल्या पद्धतीने पडतील. मग अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला ए लिहिला, ऑड वन आउट. त्याच्यानंतर परत एकदा मित्रांनो सेकंड क्वेश्चनचे आता इथे मॅच द फॉलोविंग असेल. आता मॅच द फॉलोविंग म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीये की आता पहिल्यासारखं नाही, इयत्ता 4थी 5वी 6वीला विद्यार्थ्यांना रिकाम जागा, जोड्या लावा हे जनरली 1-1 2-2 मार्काला कधी कधी विचारले जायचे. पण आता 10वीला मित्रांनो अर्ध्या मार्काला फक्त 1 रिकाम जागा येते किंवा 1 मार्काला येते आणि जोड्या लावा साधारणतः हाफ मार्क्स. मग डाव्या बाजूला तुम्हाला 2 इका बोरॉन असेल, इका ॲल्युमिनियम्स वगैरे असेल आणि त्याचं ओरिजिनल नेम असेल. मग हे त्याचं ऑलरेडी ओल्ड नेम असेल आणि इथं नंतर तुम्हाला त्याचं ओरिजिनल नेम. म्हणजे दोज एलिमेंट्स हॅव्हिंग नॉट डिस्कवर्ड येट, these elements were write down here and right side they are the latest name of that elements. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर बी मध्ये विद्यार्थी मित्रांनो ट्रू अँड फॉल्स, ऑड वन आउट, मॅच द फॉलोविंग, ट्रू अँड फॉल्स, फिल इन द ब्लँक, complete the following activity, complete the following table. These are the type of questions having asked. मग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सायन्स 1 मध्ये तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये तुमचे 10 ते 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 10 मार्क्स पडण्याची ही गॅरंटी करण सर अकॅडमी तर्फे देतो विद्यार्थी. फक्त मी सांगितलेले काही काही महत्वाचे प्रश्न या पद्धतीने जर तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस केली तर नाउ यू विल गेट देअर द बिग सक्सेस अँड यू विल गेट देअर द बेस्ट मार्क इन एक्झाम. चालेल. मग याच पद्धतीने उरलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन करणार आहे. पण तत्पूर्वी जाता जाता मी तुम्हाला क्वेश्चन पेपर पॅटर्न्स परत एकदा एक शॉर्टकट पद्धतीने सांगतो. मग क्वेश्चन नंबर 2A मध्ये काय असेल सर? मग क्वेश्चन नंबर 2A मध्ये असेल सायंटिफिक रिझन्स. ते पण लिहायची गरज नाहीये, एनी 2 कोणतेही 2 सायंटिफिक रिझन्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तिथे लिहायचे. मग सायंटिफिक रिझन्स लिहित असताना फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 1 ते 2 सायंटिफिक रिझन्स इथे वाचून दाखवतो. द व्हॅल्यू ऑफ G इज 0 ऍट द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या सेंटर पॉइंट्सला पृथ्वीचं गुरुत्व त्वरण हे जे असतंय ना ते 0 असतंय असं दाखवायचंय. कारण की साहजिकच आहे द हाईट बिटवीन देअर दॅट पॉइंट अँड देअर द बॉटम सरफेस इज 0. जर हाईट 0 असेल तर तिथं साधारणतः व्हॅल्यू काय असणार आहे? 0च. मग असं तुम्हाला साधारणतः 3 ते 4 ओळीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तिथे शास्त्रीय कारण लिहावं लागेल, हेन्स लिहावं लागेल शेवटी किंवा बिकॉज स्टार्ट करावं लागेल वाक्याची. प्रश्न क्रमांक 2, टंगस्टन मेटल इज यूज टू मेक अ सोलेनॉइड टाइप ऑफ कॉइल इन द इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये टंगस्टनची तारच का वापरतात? तर त्याचं एक साधारणतः आन्सर असेल बिकॉज दे आर द हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. त्याचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो आणि तो लवकर वितळत नाही, म्हणून टंगस्टनची तार आपण वापरली जाते. अशा पद्धतीने दोन्ही मीडियम साठी विद्यार्थी मित्रांनो हा पेपर अत्यंत उपयुक्त असणार आहे. सेमी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम वगैरे असतील आणि मराठी माध्यमाचे विद्यार्थी सुद्धा असतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्ही शेअर करायला विसरू नका. त्याच्यानंतर सायंटिफिक रिझन सांगितलं. असे किती असतील मित्रांनो? 2-2 मार्काचे 2.
क्वेश्चन नंबर बी असेल सेम, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे खालील प्रश्न तुम्ही सोडवा. मग 2-2 मार्काचे 3 प्रश्न असतील आणि ह्याला मार्क्स असतील विद्यार्थी मित्रांनो 6. मग हे झाले 5, ह्याला 5 मार्क, ह्याला 5 मार्क, ह्याला 4 मार्क आणि ह्याला 6 मार्क. म्हणजे 2-2 मार्काचे परत एखादा क्वेश्चन तुम्हाला मी सांगतो. कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन्स. आता खालची रिएक्शन्स एक कंप्लीट करायचं. कॅल्शियम हायड्रॉक्साइड्स प्लस H2O किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साइड्स प्लस एखादं कोणतं तरी तुम्हाला अदर ऍसिड दिलं जाईल आणि त्याची रिएक्शन्स करायची आणि 2 रिकाम जागा तुम्हाला दिलेल्या असतील त्या कंप्लीट तुम्हाला करायच्यात. किंवा एखाद्या एलिमेंटचं नाव दिलेलं असेल, त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स लिहायचं असेल, तर these type of questions having asked in 2 marks question or one question is there now. State the Newton's universal law of gravitation. किंवा ह्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो अजून एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे याच्यामध्ये, नेम ऑफ देअर द डायग्राम्स. आता या डायग्रामचं नाव सांगायचं आणि एक्सप्लेन बिहाइंड देम द स्टेटमेंट. आणि या फिगरचं नाव आहे फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड किंवा राईट हँड जो काही तुम्हाला दिसत असेल या चित्रामध्ये, आता इथं जर बघितलं तर फक्त हे थंब रूल दाखवतो. फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल. मग थंब रूल्स मध्ये तुम्हाला सांगायचं फक्त 1 मार्काला काय आहे तुम्हाला, व्हॉट द कन्सेप्ट शो इन देअर द पिक्चर्स बिहाइंड देम. या कन्सेप्ट या पिक्चर्स मध्ये तुम्हाला काय दिसते, तर या कन्सेप्ट मध्ये आम्हाला राईट हँड थंब रूल दिसतो, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, आणि तो स्टेटमेंट लिहायचं विद्यार्थी मित्रांनो त्याचा. अशा पद्धतीने 1+1 2 मार्क्स पडतात. मग क्वेश्चन नंबर 2B हा किती मार्काला आहे, 6 मार्काला आहे. सेम याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 असेल 3-3 मार्काचे 5 प्रश्न. त्याचे एक सॅम्पल्स मी तुम्हाला तुमच्या समोर एक वाचून दाखवतो विद्यार्थ्यांनो. ते सॅम्पल्स कोणतं असेल बघा. आता एक फिगर दिलेली असेल. आता ते फिगर साधारणतः टॉपिक नंबर तुमच्या 3rd मध्ये किंवा टॉपिक नंबर 8 मधली सुद्धा असू शकते. केमिकल रिएक्शन्स असेल किंवा मग मेटलर्जी नावाचा एक टॉपिक असेल त्याच्यामधली असेल, किंवा एक हीट टॉपिक मध्ये सुद्धा तुम्हाला बेटा एक स्फिअरचा आहे. मग 3 प्रकारचे स्फिअर दिलेले असतील, ते वॅक्स मध्ये टाकायचे. मग कोणत्या प्रकारचा स्फिअर लवकर आतमध्ये डीप करेल आणि कोणत्या प्रकारचा स्फिअर जास्त प्रमाणात आतमध्ये डीप करणार नाही. इट मीन्स दॅट द हिटिंग absorption capacity of the different metals is different. तर या पद्धतीने 3-3 मार्काचे सिंपल्स तुम्हाला 5 क्वेश्चन्स विचारले जातील आणि क्वेश्चन नंबर 4th वन एक प्रश्न असेल तुम्हाला 5 मार्काचा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पूर्ण जर पेपर पॅटर्न्स बघितला तर 5 + 5 10, 14, 6 20, 20 हे 15, 35 आणि 5 40. अशा पद्धतीने 40 मार्काचा पेपर्स माझे तरी विद्यार्थी माझ्या कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये शिकणारे जे विद्यार्थी असतील ते साधारणतः 1 तास 20 ते 25 किंवा 30 मिनिटांमध्ये सहजपणे सोडवू शकतात. तर तुम्ही पण विद्यार्थी मित्रांनो असाच पेपर सोडवावं ही माझ्या क्लासेसच्या वतीने आणि माझ्या युट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संदेश पोहोचवतो. चला, व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी. थँक्यू.